धनु राशी 4 ते 10 मे 2026 साप्ताहिक राशीफल। धनु राशी स्वभावाने मोकळी, विचारांना विशाल आणि मनाने अत्यंत प्रामाणिक। तुम्ही म्हणजे जणू एखादा प्रवासी ज्याला आयुष्याच्या प्रत्येक वळणावर काहीतरी नवीन शोधायचं असतं। तुमच्या स्वभावातच एक वेगळी जाग आहे, स्वातंत्र्याची, ज्ञानाची आणि सत्याच्या शोधाची। तुम्ही कोणत्याही चौकटीत अडकून राहणारे नाहीत, उलट चौकट मोडून पुढे जाणे हेच तुमचे खरे वैशिष्ट्य आहे। म्हणूनच लोक तुम्हाला कधी बिनधास्त, कधी धाडसी, तर कधी थोडे हटके असेही म्हणतात। पण खरं सांगायचं तर तुमच्या या स्वभावामागे एक खोल विचारसरणी आणि आयुष्याकडे पाहण्याचा एक व्यापक दृष्टिकोन लपलेला असतो। 4 मे ते 10 मे 2026 हा आठवडा तुमच्यासाठी एका नवीन ऊर्जेचा, नव्या संधींचा आणि काही प्रमाणात अंतर्मुख होण्याचा काळ ठरणार आहे। हा आठवडा जणू तुम्हाला स्वतःशी संवाद साधायला लावेल। आतापर्यंत तुम्ही जे धावपळीत, उत्साहात किंवा कधी-कधी गोंधळात निर्णय घेतले त्यांचा विचार करण्याची वेळ आता येईल। तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात। मी योग्य दिशेने चाललोय का? माझे प्रयत्न योग्य ठिकाणी वापरले जात आहेत का? माझ्या आयुष्याचा पुढचा टप्पा कसा असावा? आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला हळूहळू या आठवड्यात मिळू लागतील। धनुराशीच्या लोकांमध्ये एक खास गोष्ट असते, ते कधीच हार मानत नाहीत। परिस्थिती कितीही कठीण असो, ते नेहमी आशावादी राहतात आणि हाच तुमचा गुण या आठवड्यात तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे। कारण काही ठिकाणी तुम्हाला थोडा संयम ठेवावा लागेल, तर काही ठिकाणी थोडं थांबून विचार करावा लागेल आणि काही ठिकाणी धाडसाने पुढे पाऊल टाकावं लागेल। म्हणजेच हा आठवडा एक संतुलन साधण्याचा आहे। मन आणि बुद्धी यांच्यात, धाडस आणि संयम यांच्यात। तुमच्या स्वभावातील ट्रूथ सीकर म्हणजे सत्य शोधणारा भाग या आठवड्यात अधिक जागृत होईल। तुम्हाला काही गोष्टींची खरी कारणं जाणून घ्यायची इच्छा होईल। कदाचित एखाद्या नात्याबद्दल, एखाद्या निर्णयाबद्दल किंवा स्वतःच्या करिअरबद्दल तुम्ही खोलात जाऊन विचार कराल आणि हेच इंट्रोस्पेक्शन तुम्हाला पुढे खूप मोठा फायदा देणार आहे। कारण जेव्हा तुम्ही स्वतःला नीट समजून घेता तेव्हा तुम्ही घेतलेले निर्णय अधिक योग्य ठरतात। या आठवड्यात तुमच्यातील ॲडव्हेंचरस स्पिरिट देखील थोडीशी जागा होईल। काहीतरी नवीन करण्याची, नवीन ठिकाणी जाण्याची ओढ किंवा एखादी नवीन स्किल शिकण्याची प्रेरणा तुम्हाला मिळू शकते। हे संकेत आहेत की तुमचं आयुष्य एका नव्या दिशेने वळत आहे। पण लक्षात ठेवा, उत्साहात घेतलेले निर्णय नेहमीच योग्य असतील असं नाही, त्यामुळे प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करा। धनुराशीच्या लोकांची आणखी एक खासियत म्हणजे त्यांची स्पष्ट वक्तेपणा। तुम्ही जे वाटतं ते सरळ बोलता, पण या आठवड्यात हाच गुण कधीकधी तुमच्यासाठी अडचण निर्माण करू शकतो। काही ठिकाणी शब्दांची निवड जपून करा, कारण तुमचा हेतू चांगला असला तरी समोरच्याला तो चुकीचा वाटू शकतो। त्यामुळे संवाद करताना थोडं संयम आणि समजूतदारपणा ठेवणं खूप गरजेचं आहे। या आठवड्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे सेल्फ ग्रोथ, म्हणजे स्वतःची प्रगती। तुम्हाला तुमच्या कमतरता जाणवतील, पण त्याचबरोबर त्यावर काम करण्याची प्रेरणाही मिळेल आणि हीच गोष्ट तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं बनवते। कारण प्रत्येकाला आपली चूक मान्य करता येत नाही, पण तुम्ही ते धाडस दाखवता। धनुराशी, कधीकधी तुम्हाला असं वाटू शकतं की तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला लगेच मिळत नाहीये, पण लक्षात ठेवा, विश्व प्रत्येक गोष्ट योग्य वेळेवरच देते। हा आठवडा तुम्हाला पेशन्स शिकवेल आणि हा धडा तुमच्या काळात तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे। या काळात तुमचं अंतर्मन म्हणजे तुमचं अंतर्ज्ञान खूप स्ट्रॉंग असेल। तुम्हाला काही गोष्टी आधीच जाणवतील, कोणती संधी योग्य आहे, कोणत्या लोकांपासून दूर राहणं गरजेचं आहे आणि कोणत्या गोष्टींवर फोकस करायला हवं। त्यामुळे तुमच्या मनाचा आवाज ऐका, तो तुम्हाला चुकीच्या मार्गावर नेणार नाही। धनुराशी म्हणजे अगदी तत्वाची रास, उत्साह, ऊर्जा आणि जिद्द यांचं प्रतीक। आणि या आठवड्यात ही आग थोडीशी नियंत्रित ठेवणं गरजेचं आहे, कारण योग्य दिशेने वापरली तर ती तुमचं आयुष्य उजळू शकते, पण अनियंत्रित राहिली तर तीच आग नुकसानही करू शकते। या आठवड्याच्या सुरुवातीलाच तुम्हाला काही संकेत मिळतील, काही चांगले, काही थोडे आव्हानात्मक, पण प्रत्येक संकेतामागे एक संदेश असेल आणि जर तुम्ही तो संदेश समजून घेतला तर तुम्ही पुढे खूप मोठी प्रगती करू शकता। 4 मे ते 10 मे 2026च्या या आठवड्यात धनु राशीवर आकाशातील ग्रह, तारे आणि नक्षत्रांचा प्रभाव अतिशय शुभ आणि प्रगतिकारक दिसून येतो। या काळात तुमच्या राशीचा स्वामी गुरु अनुकूल स्थितीत असल्यामुळे तुमच्या आयुष्यात ज्ञान, समज आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढणार आहे। गुरुची कृपा म्हणजे केवळ भाग्य नाही, तर योग्य वेळी योग्य दिशा मिळणे आणि हाच अनुभव तुम्हाला या आठवड्यात येईल। या आठवड्यात चंद्राच्या हालचाली तुमच्या मनावर सकारात्मक परिणाम करतील,
मनातील गोंधळ हळूहळू कमी होईल आणि विचारांमध्ये स्पष्टता येईल. जे निर्णय तुम्ही मागील काही दिवसांपासून पुढे ढकलत होतात ते आता ठामपणे घेण्याची शक्ती तुम्हाला मिळेल. चंद्राचा हा प्रभाव तुमच्या भावनांना स्थिर ठेवेल आणि तुम्हाला आतून शांतता देईल. नक्षत्रांचा विचार केला तर या काळात तुमच्यावर अनुकूल नक्षत्रांचा आशीर्वाद आहे. विशेषतः पूर्वाषाढा आणि उत्तराषाढा नक्षत्रांच्या प्रभावामुळे तुमच्यात आत्मविश्वास वाढेल. तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात एक वेगळीच आकर्षकता येईल, ज्यामुळे लोक तुमच्याकडे आपोआप आकर्षित होतील. तुमचे विचार इतरांना पडतील आणि तुमच्या शब्दांना महत्त्व दिले जाईल. सूर्याची स्थिती देखील तुमच्या जीवनात नवी ऊर्जा घेऊन येईल. सूर्य हा आत्मविश्वास, नेतृत्व आणि ओळख यांचा कारक आहे. त्यामुळे या आठवड्यात तुमच्या व्यक्तिमत्वात तेज वाढेल. लोक तुमच्या कामाची दखल घेतील आणि तुमच्या प्रयत्नांचे कौतुक होईल. जे लोक तुम्हाला आधी दुर्लक्षित करत होते तेही आता तुमच्याकडे लक्ष देऊ लागतील. मंगळाचा प्रभाव तुम्हाला धाडस आणि कृतिशीलता देईल. तुम्ही जे काही ठरवाल ते पूर्ण करण्यासाठी तुमच्यात ऊर्जा आणि जिद्द असेल, पण ही ऊर्जा योग्य दिशेने वापरणे महत्त्वाचे आहे. जर तुम्ही संयम ठेवून पुढे गेलात तर तुमच्या प्रत्येक प्रयत्नाला यश मिळण्याची शक्यता अधिक आहे. बुध ग्रह तुमच्या विचारशक्तीला आणि संवादाला बळ देईल. तुम्ही जे बोलाल ते स्पष्ट आणि प्रभावी असेल, त्यामुळे गैरसमज कमी होतील आणि नातेसंबंध अधिक मजबूत होतील. तुमचे विचार इतरांपर्यंत योग्य प्रकारे पोहोचतील आणि त्यामुळे अनेक गोष्टी तुमच्या बाजूने वळतील. शुक्राचा प्रभाव तुमच्या आयुष्यात सौंदर्य, आनंद आणि समाधान वाढवेल. नातेसंबंधांमध्ये गोडवा वाढेल. घरात आनंदाचे वातावरण राहील. लहान सहान गोष्टींमध्येही तुम्हाला आनंद मिळेल आणि यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. शनीचा प्रभाव थोडासा शिस्त आणि जबाबदारीची जाणीव करून देणारा असेल, पण हा प्रभाव नकारात्मक नसून तुमच्या आयुष्याला स्थिरता देणारा आहे. तुम्ही घेतलेले निर्णय अधिक परिपक्व आणि विचारपूर्वक असतील. दीर्घकालीन फायद्यासाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा ठरेल. या सर्व ग्रहताऱ्यांच्या आणि नक्षत्रांच्या अनुकूलतेमुळे तुमच्या आयुष्यात एक सकारात्मक लय निर्माण होईल. जणू सगळं काही हळूहळू तुमच्या बाजूने घडत आहे असा अनुभव तुम्हाला येईल. अडचणी येतील, पण त्या सोडवण्याची शक्तीही तुमच्याकडे असेल. हा आठवडा तुम्हाला एक गोष्ट शिकवेल: विश्वासावर विश्वास ठेवणे. कारण जेव्हा ग्रह आणि नक्षत्र अनुकूल असतात तेव्हा प्रत्येक गोष्ट योग्य वेळी योग्य प्रकारे घडते. तुम्हाला फक्त तुमचे प्रयत्न सुरू ठेवायचे आहेत आणि सकारात्मक राहायचे आहेत. एकंदरीत हा काळ तुमच्यासाठी उन्नती, समाधान आणि अंतर्गत बळ देणार आहे. ग्रहताऱ्यांची साथ तुम्हाला मिळत आहे, त्यामुळे तुमच्या आयुष्यातील अनेक गोष्टी सहजपणे आणि योग्य दिशेने पुढे जातील. तुम्ही घेतलेले प्रत्येक पाऊल तुम्हाला यशाच्या जवळ नेईल आणि हीच या आठवड्याची सर्वात मोठी खासियत आहे. धनुराशी, जीवनात प्रत्येक वेळेला मोठे बदल, मोठे यश किंवा मोठ्या घटना घडायलाच हव्यात असे नाहीत. कधीकधी खरी प्रगती ही शांतपणे आतून होत असते. या आठवड्यात तुमच्यासाठी हीच गोष्ट घडत आहे. बाहेरून कदाचित सगळं नेहमीसारखं वाटेल, पण आतून तुमच्यात एक नवीन ताकद तयार होत आहे. स्वतःला समजून घेण्याची, योग्य आणि अयोग्य यामधला फरक ओळखण्याची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवण्याची. आणि शेवटी एक साधा पण खोल अर्थ असलेला विचार: तुम्ही जिथे आहात, जसे आहात तिथूनच तुमचा नवा प्रवास सुरू होतो. मोठं काहीतरी घडण्यासाठी नेहमी योग्य वेळ येण्याची वाट पाहू नका, कारण कदाचित हीच वेळ तुमच्यासाठी सर्वात योग्य आहे. धनुराशी, हा आठवडा तुम्हाला एका नव्या दृष्टिकोन देऊन जात आहे. शांत, स्थिर आणि आत्मविश्वासाने भरलेला. पुढे चालत राहा, कारण तुमचा मार्ग, तुमचं नशीब आणि तुमची मेहनत हे तिन्ही एकत्र येऊन काहीतरी सुंदर घडवणार आहेत.